आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज शहर पोलिसांकडून 4 गुंडांवर मकोका प्रस्ताव। मिरज शहर परिसरात दहशत निर्माण करून वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या तसेच संघटित गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या टोळीविरुद्ध मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याने या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला असून त्यास मंजुरी मिळाली आहे। या कारवाईत पृथ्वीराज उर्फ पिट्या गहुल भोंगे वय 20, ध्रुव गहुल भोंगे 23, प्रमेश उर्फ स्वरूप तांदळे 21 आणि प्रवीण विनोद मांगे 30 या चौघांचा समावेश आहे। हे सर्व आरोपी मिरज परिसरातील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, शस्त्रांचा वापर तसेच दहशत निर्माण करण्यासारखे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या संघटित गुन्हेगारीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता। या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपी विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यापुढेही शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी स्पष्ट केले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।